आज एका मूर्ख माणसाने ज्याचं नाव संजय राऊत आहे ज्याच्या डोक्यात पहिलेपासूनच फरक पडलेला आहे आणि अशा फरक पडलेल्या माणसाने ज्याची लायकी नाही अशा माणसाने प्रफुल्ल पटेल सारख्या या भारत देशाचं जे नेतृत्व करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये निवडून गेलेले आहे याच्यासारखा दुसऱ्याच्या दलालीवर निवडून आलेला हा संजय राऊत प्रफुल्ल पटेलांची दलाली वगैरे काढून राहिला। त्याची अवकातही नाहीये दलाली काढायची काही। आणि काय काय बोलला तो, पूर्वी काँग्रेसची दलाली केली। अरे संजय राऊत, तू तर आजकाल या पूर्ण देशातल्या सगळ्या पक्षाचा दलाल म्हणून ओळखल्या जाऊन राहिला। सकाळी उठल्याबरोबर ज्या स्वतःच्या पक्षाचं सांगणं तर सोडलं, पण सगळ्यात जास्त जर कोणाची बुटं चाटत असेल तर त्या काँग्रेसवाल्यांची बुटं चाटून राहिला हा संजय राऊत। कारण त्याला माहित आहे का जर मी काँग्रेसवाल्यांची बुटं चाटले तर जर मला या पक्षातून शिवसेनेतून हाकललं तरी मला चालेल, पण मी काँग्रेसची बुटं चाटत राहील आणि त्याच्या मागे असं कुत्र्यासारखं फिरत राहते हा संजय राऊत। आणि त्याची लायकी नसताना तो प्रफुल्लभाईंची लायकी काढून राहिला। काय म्हटलं, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाप बाप करीत होता। बाप आहेत ना ते, कोणी म्हटलं बाप नाही आहेत म्हणून, ते आमचे मार्गदर्शक आहेत। अरे पण तुझी लायकी आहे का? तू तरी म्हणतो का त्या उद्धव ठाकरेंना का हा माझा बाप आहे म्हणून का? आणि ज्या माणसाचं 1 रुपयाचं अस्तित्व नाही आहे, ज्यांना गद्दार म्हणून राहिला, त्या गद्दारांच्या मतावर हा महागद्दार निवडून आला। जर तुझ्यात ताकद असेल ना, आजच्याच राजीनामा दे राज्यसभेचा। अरे कुत्र्यासारखी हालत होईल, कोणी विचारणार नाही, गल्ली गल्लीमध्ये फिरत राहशील नुसता। लोक येणाऱ्या दिवसात संजय राऊत विसरून जाईल। दाऊदशी संबंध आहे, अरे चोरा तुझेच तर सगळ्या या जितके नंबर 2चे कामं करणाऱ्या लोकांशी तुझे संबंध आहे, हे विसरला का तू? त्या मुंबईमध्ये तू काय काय करतो, कोणाकडनं दलाली घेतो हे आम्हाला माहित नाही का? अरे तू ज्या पक्षाचा जो नेता आहे माननीय उद्धव ठाकरे, त्यांना तू म्हणतो की माझ्या भरोश्यावर शिवसेना चालू आहे म्हणून? लाज नाही वाटत मग? इथे आल्यावर म्हणे 1000 कोटी माफ झाले। अरे ज्या माणसानं कधी असा व्यवहारच नाही केला, मनोहरभाई पटेलांना तू नसल जितका ओळखत ना तितका मी ओळखतो। माझा जन्म भंडारा जिल्ह्यातला आहे, तू का प्रफुल्ल पटेलांना ओळखतो? या महाराष्ट्रातल्या शाळा जर कोणी शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळा जर कोणी सुरू केल्या असतील तर ते माननीय कैलासवासी मनोहरभाई पटेलांनी सुरू केलेले। तुझी लायकी आहे प्रफुल्ल पटेलांवर बोलण्याची? अशा लोकांनी संसदेमध्ये उभे राहून त्याची लायकी आहे। अरे लोकसभा निवडून आलेले आहे, तू तर अशा त्या जर विचार केला असता एकनाथ शिंदे साहेबांनी तर तुझी लायकी तर 4 वर्ष पहिलेच समजून गेली असती की तुझी लायकी काय। आता काही दिवसच आहे, 1.5 वर्षानंतर कुत्र्यासारखा मुंबईच्या प्रत्येक गल्लीमध्ये हा संजय राऊत फिरताना तुम्हाला दिसेल, तेव्हा याची लायकी समजेल काय आणि काय नाही। आणि म्हणते अशा लोकांनी संसदेमध्ये उभे राहून भाषण नाही करायला पाहिजे। कुठं प्रफुल्ल भाई, कुठं हा संजय राऊत? प्रफुल्ल पटेलला सांगतो, अरे तू आमच्या नादी लागू नको, आम्ही जुने शिवसैनिक आहोत, जिथं भेटशील तिथं झोडपायले आम्ही मागं पुढं पाहणार नाही, हे डोक्यातून काढून टाक। आणि अशा ह्या मानसिक संतुलन बिघडलं आहे या माणसाचं, कारण की सत्ता गेली आहे आणि येणाऱ्या वर्षभरात राज्यसभा मेंबर सुद्धा राहणार नाही, म्हणून याचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आज या पद्धतीनं तो बोलत। कालचं लागलंच ना, अरे हिंदूंचे तुम्ही सांगता की आम्ही हिंदूंचे कैवारी आहे आणि त्या वक्फ बोर्डच्या याला हे पाठिंबा देऊन राहिले तुम्ही? लाज नाही वाटत मग त्यावेळेस?
की आम्ही हिंदूंबद्दल बोलतो आणि पाठिंबा दुसऱ्याला देतो? हिरवा रंग आमच्यावर नाही, हिरवा रंग तुमच्यावर चढलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे हिरवा रंगवाले आहेत ते आमचे लोक आहेत, ते आमचे बंधू आहेत. आम्ही छाती ठोकपणे सांगतो, पण तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकत नाही संजय राऊत. कारण का तुम्हाला माहित आहे का तुम्ही दोन्ही तबल्यावर हात ठेवू नये. तुमची लायकी लोकांना माहीत झाली आहे. या महाराष्ट्रात प्रत्येक जनता हा सकाळचा जोकर आहे, म्हणून आजकाल तुमच्याकडे महाराष्ट्रातली जनता बघत आहे, हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाले आणि अन्य पक्षातले इंडिया आघाडीचे लोक तुम्हाला एक जोकर म्हणून ते डमरू तुमच्या हातात दिला आहे आणि मीडियाच्या मार्फत तुम्ही रोज डमरू वाजवत राहता. ही तुमची लायकी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.